नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे माझ्या माहेरचं किचन आणि त्यासोबतच उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं माहेरचं घर. तर सध्या आता मी आलेली आहे माहेरी. माझ्या या किचनमध्ये ना माझ्या लहानपणीच्या खूप साऱ्या असे आठवणी आहेत आणि हा माझं सगळ्यात आवडतं ठिकाण होतं. तर चला मग मैत्रिणींनो, व्हिडिओची सुरुवात करूया. आपण किचनमध्ये जाऊया. तर बघा, इथून बाहेरून हा असा दिसतो किचनचा दरवाजा आणि किचनचा दरवाजा ओपन केल्याबरोबरला आपल्याला किचन काही ह्या पद्धतीने दिसतो. तर बघू शकता तुम्ही की मला किचनचं पूर्ण लुक तर दिसतच आहे. तर आता तुम्हाला मी जवळून दाखवते की कशाप्रकारे हे ठेवलेलं आहे. माझी ही आई आणि पप्पा दोघंच इथे सध्या राहतात. तर ती आईनंच ठेवलेलं सगळं काही आहे, कारण की आम्ही कधीतरी येतात, पण आईने ठेवलेल्या ह्या सर्व काही गोष्टी आहेत. तर चला मग तुम्हाला मी जवळून दाखवते. तर इथे बघा, वरती लगेच बोर्ड आहे यासाठी ना तिथेच लगे मिक्सर ठेवलेला आहे आणि सगळ्या काही वस्तू ना जास्त करून तर किचन कट्ट्यावरतीच ठेवलेल्या आहेत. खाली काही जास्त ठेवलेलं नाही, कारण आईला थोडंसं कमरेचा त्रास आहे, त्यामुळे तिला वाकून किंवा मग बसून काही घेता येत नाही. यासाठी सगळे डबे जे आहेत ना ते पूर्ण वरतीच ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता, हळद, मीठ, मिरची, आपलं अद्रक, लसूण, हे सगळं काही जे काही आपल्याला स्वयंपाकाला लागतो ते सगळेच ना डबे आई आमची वरतीच ठेवती. कारण खाली बसून घ्यायचं परत मग ते वरती ठेवायचं, यामध्ये ना आईला त्रास होतो. त्यामुळे ना आई सगळ्याच गोष्टी ना सगळी किचन ओट्यावरतीच ठेवते, कारण की तिथल्या तिथं घ्यायचं, तिथल्या तिथं स्वयंपाक करायचं आणि तिथेच ठेवता येतो. परत तिला वाकायचं, घ्यायचं आणि जिथल्या तिथं ठेवायचं हे नकोच, म्हणून हे सगळ्या काही गोष्टी ना वरतीच किचन ओट्यावर ठेवलं तर तिथल्या तिथं घ्यायचं आणि तिथल्या तिथं मग ठेवता येतं. आणि बघा, इथे ना जेवढे त्यांना दोघाला लागतात ना तेवढेच ते सामान ठेवलेलं आहे. एक्स्ट्राचं सामान जे आहे ना ते दुसऱ्या रूममध्ये ठेवतात आणि जेवढं आपलं डेलीचं, कारण जास्त जर भांडी ठेवलात ना तर पूर्ण तेलकट किंवा मग आपलं फोडणीच्या वगैरे ह्याच्याने ना भांडी खराब होतात. इथेच बघा, लगेच किचन कट्ट्यावरती ना आपलं चाकू वगैरे, चम्मच आणि चिमटे वगैरे सगळं वरतीच ठेवलेलं आहे. आता ही गॅसची शेगडी आहे. हे खिडकी आहे बघा, ही खिडकी ना पूर्व दिशेला आहे. मग सगळं काही जे तेलकट आहे आपलं फोडणीचं तेल ह्या खिडकी वाटे बाहेर जातो. तिथेच बघा साखरपत्तीचे डब्बे आणि इथे ना लगेच वॉश बेसन आहे. वरती थोडंसं खाण्यापिण्याच्या गोष्टी ठेवलेल्या इथं आणि इथे ना भांडे कधीतरी घासते, कारण थांबून घासणं होत नाही, यामुळे ना ते कधीतरी घासते. किंवा मग किचन ओटा वगैरे साफ करण्यासाठी ठेवलेला साबण आहे. हे फ्रीज आहे, हे फ्रीज ना खूप जुनं आहे, मग ते तसंच ठेवलेलं आहे, चालू आहे, पण ते सध्याला आम्ही बंद करून ठेवलेलं आहे. आणि इथे ना थोडेसे जे लागतात ना आपल्याला डेलीला भांडे, ते तेवढेच ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता, इथे खूप कमी भांडे ठेवलेले आहेत रॅकमध्ये. तर वरती काही कुकर वगैरे, खाली तांबे, डेगची वगैरे. ही ना माझं माहेर ना हे खेडेगाव आहे, यामुळे ना जास्तीत जास्त करून आमच्या घरामध्ये ना सगळे जे काही जुने लोक जे वापरलेले किंवा मग खेड्यात जसं चालतं ना त्याच पद्धतीने सगळं काही आहे. इथे ना तुम्हाला खूप काही वेगळ्या वेगळ्या सुद्धा गोष्टी दिसतात बघा. डेगची वगैरे आता सध्याच्या स्थितीला ना खूप जणांच्या घरात नाहीतच, पण आमच्या घरी ना शक्यतो डाळ वगैरे शिजवायची झाली तर आमची मम्मी कुकरमध्ये शिजवत नाही, ते असं डेगचीमध्ये शिजवते. तर इथं ही फ्रीज आहे बघा. तर फ्रीजसुद्धा आता बंदच ठेवलेला आहे, त्यामुळे इथे काही जास्त काही ठेवलेलं नाही. आता आम्ही दुसरं फ्रीज चालू केलेलं आहे, पण ते फ्रीज इथे जागा नव्हती, त्यासाठी ना आम्ही दुसऱ्या रूममध्ये तिला ठेवलेला आहे. किचन हा खूप छोटा आहे, तेवढं काही मोठं स्पेस नाही ते, त्यामुळे इथं फ्रीज बसलेलं नाही. तर आता तुम्हाला मी इथे ठेवलेले डब्बे वगैरे दाखवते. आता खालच्या साईडला पण ते डब्बे आहेत, पण ते कधीतरी कामाला येतील, म्हणजे कधीतरी त्याच्यातलं सामान घेतात, यासाठी ते खाली ठेवलेले आहेत. येथे ना सगळे डब्बे ठेवलेले आहेत. तर इथे डब्बे खूप आहेत बघा, काही स्टीलचे आहेत, काही जर्मनचे आहेत. आणि जसं ना ह्याच्यामध्ये खेडेगाव असल्यानं ना इथे डाळी वगैरे ना सगळं घरगुती आमच्यात असतो. यासाठी ना सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डाळी, पापड वगैरे जे काही उन्हाळी काम असतो ते सगळं या डब्यामध्ये ठेवलेलं असतो. आणि इथे ना छोटे-मोठे असे सगळे काही वेगळ्या वेगळ्या साईजचे डब्बे ठेवलेले आहेत आईनं, कारण की जसं तिला लागतो त्या हिशोबाने ती खाली ठेवलेली आहे आणि जसं तिच्यात सामान आहे त्या पद्धतीने खाली वर ठेवलेले आहेत. मग या साईडला सुद्धा बघा असे डब्बे, घागरे वगैरे पाण्याचे, मग पियाचं पाणी वगैरे असंच आम्ही किचनमध्ये सगळं ठेवलेलं आहे. आता ही एक चेअर कंपल्सरी आमच्या किचनमध्ये असते आणि ही आतापासून नाही, 10-12 वर्षापासून ही किचनमध्ये असते म्हणजे असते. काही असो या नसो, पण ही खुर्ची कंपल्सरी आमच्या घरामध्ये किचनमध्येच असते. म्हणजे दुसरीकडे तर सगळ्या घरामध्ये वेगळं-वेगळं काही असेल, पण इथे ना खुर्ची असते. कारण मम्मीला स्वयंपाक करताना ना भाजी वगैरे फोडणी टाकली किंवा मग भाजी करताना जास्त करून तर खुर्चीवर बसूनच करते आणि भाकरी वगैरे हे थांबूनच करते. तर ही खुर्ची आम्ही सतत इथेच ठेवतात, कारण स्वयंपाक करता-करता बसता वगैरे येतो म्हणून. जे काही भांडे ना आपल्याला कधीतरी लागणार आहेत ते भांडे ना लगेच ह्या रूममध्ये ठेवते. बघा, ही रूममध्ये ना फक्त एक दारच आहे, इथल्या इथं आपल्याला जाता येतं म्हणून. तर इथं बघा फ्रीजसुद्धा याच रूममध्ये ठेवलेला आहे, तिथे जागा पुरत नव्हती म्हणून या रूममध्ये हिला ॲडजस्ट केलेला आहे, इथंच ठेवलेला आहे. तर इथे बघा रूम भरपूर आहेत, यामुळे ना आम्ही किचनमध्ये सगळ्या गोष्टी न ठेवताना ह्या रूममध्ये थोडेफार जे कधीतरी लागणार आहेत. आता फ्रीज तर दररोज लागतो, पण फ्रीजला तिथे जागा नव्हती म्हणून इथं ठेवलेलं होतं. आणि ही भांडी बघू शकता तुम्ही वरचे, ते कधीतरी खूप जण आले वगैरे तर ही भांडी आम्ही काढतात, त्यासाठी ही भांडी ना या दुसऱ्या रूममध्येच
ठेवलेली इथं, कारण ती तेलकटपणा किंवा मग फोडणीच्या ह्याच्याने ना किचनमधली भांडी खूप खराब लवकर होतात आणि ते मम्मीला घासणं व्हायचं नाही. आणि इथं काही बाई वगैरे तर भेटत नाही शक्यतो ना. खेडेगावामध्ये बाया घरच्या कामाला येत नाही, शेतात कामाला दररोज जातील, पण घरचे भांडी धुणं करण्यासाठी कुणीच येत नाही. यामुळे बघा ते आपल्याला स्वतःलाच धुवावं लागतं. त्यामुळे मम्मीला ते एवढं होत नाही, म्हणून असं वरती दुसऱ्या रूममध्येच ठेवते आणि स्वयंपाक करताना हे मधलं दार लावायचं आणि स्वयंपाक करते, म्हणजे जेणेकरून किती तेलगटचं वगैरे धूर वगैरे मध्ये जाऊ नये म्हणून. तर असं आहे बघा माझ्या माहेरचा हा छोटासा किचन. आणि तुमच्यासोबत उद्या मी नक्की शेअर करणार आहे माझ्या माहेरचं घर कसं आहे ते. तर खूप काही आठवणी जुन्या अशा असतात, लहानपण आपलं इथं गेलेलं असतो, खूप काही ह्याच्यामध्ये जुन्या आठवणी असतात. तर मी घरचा व्हिडिओ तुमच्यासोबत उद्या शेअर करणार आहे. तर हा आमचा छोटासा किचन कसं आवडलं आणि ह्याच्यातली कशी आहे मांडणी हे सुद्धा मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्हाला हा किचनचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.